नाही, एकीकरण नाही तर दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा जो विषय होता तो अजितदादा असतानाच खरं तर चर्चेत होता. दादा गेल्यानंतर आमच्याकडनं एकीकरण नाहीतर दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा जो मुद्दा होता तो तसा आम्ही बाजूला ठेवला होता आणि आम्ही लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम करायला लागलो आणि ते सत्तेत जाऊन बसले. आता याच्यामध्ये पवार साहेबांबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर इतरही जे नेते दादांबरोबर गेले होते त्यांनी सुद्धा पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे. आता काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना भेटण्यासाठी सुनील तटकरे गेले होते आणि त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. पण आम्हाला असं कळतं मी अजूनपर्यंत न साहेबांशी बोललो आहे न सुप्रियाताईंशी बोललो आहे. पण काही प्रमाणात आम्हाला जी काय माहिती कळलेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेलसुद्धा त्या बैठकीमध्ये होते. आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही, पण पवार साहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी. पण पवार साहेबांनी या बाबतीत क्लॅरिफिकेशन केलं आहे की अजिबात याच्यात राजकीय चर्चा कुठंच झाली नाही, आरोग्याच्या बाबतीतली चर्चा होती. त्यामुळे साहेब बोलतात तसंच काहीतरी घडलं असावं, तिथं राजकीय चर्चा न होता आरोग्याच्या बाबतीतली चर्चा ही जास्त प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली असावी. आणि शेवटी तो पक्ष वेगळा आहे, त्या पक्षात काय होते कसं होते, तो पक्ष काय करतो, सत्तेत किती दिवस बसतो का विरोधात जातो, हा खरं त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा विषय आहे. नाही, ज्या पद्धतीने पक्ष आज चालवला जातोय नाही तर त्याच्यामध्ये ज्या काही गोंधळ आहेत, त्याच्यामध्ये नेत्यांमध्ये वाद, नेत्यांची नावं यादीमध्ये न येणं, ठराविक लोकांचीच नावं यादीमध्ये येणं, तर या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने पक्ष चालू आहे तर याच्याकडनं नक्कीच पक्षामध्ये किती लोक किती दिवस राहतील हा प्रश्न नक्कीच तिथे निर्माण होतो. आणि त्यातलं जे ठाण्याचे नेते स्वतःला समजणारे ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी गेले. आता शिंदे गटाला किती त्याचा फायदा होईल हा वेगळा विषय, पण आता ते तिथं गेलेले आहेत. त्यामुळे सुरुवात कुठं ना कुठेतरी झालेली आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित बसून आमदारांना जरा विश्वासात घेऊन पुढं कसं काय काम करायचं या त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. पण तसं कुठेही काय होताना दुर्दैवाने दिसत नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि कुठं ना कुठेतरी तो पक्ष कमकुवत होत चाललेला आहे. आता अजितदादांसारखा एवढा मोठा नेता त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होता. ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्यावर चर्चा आपण करतच आहोत, पण झाल्यानंतर तुम्ही पत्र देता तुमच्या मित्रपक्षाला भाजपला की CBIकडे हा तपास पाठवण्यात यावा. एकदा तुम्ही पाठवलं, काही झालं नाही, तर तुम्ही स्मरणपत्र देता तरीसुद्धा काही होत नाही. मग याच्यावरनं काय समजायचं की कुठंतरी या पक्षाची ताकद या राज्याच्या सरकारमध्ये कमी झालेली आहे आणि त्याचा फायदा हा शिंदे गट आणि भाजप नक्कीच त्या ठिकाणी घेत आहे. फक्त भाजप थोडासा हुशार आहे, काही दिवस ते शांत बसतील, इलेक्शनच्या आधी मात्र ते इन्कमिंग सुरू ठेवतील. शिंदे गटाच्या बाबतीत काय सांगायचं, त्यांनी इन्कमिंग आत्तापासूनच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. रणनीतीचा भाग आहे. दादांच्या बाबतीत सिंपती आहे, लोक भावनिक आहेत. भाजप तसा हुशार पक्ष आहे, भाजपचे नेते हुशार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यामुळे ते लगेचच या बाबतीत काय करतील असं नाही, पण लोकसभेचं इलेक्शन नाही तर विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी नक्कीच काही ना काहीतरी गडबड होईल आणि त्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. निधी किती लोकांना मिळाला, कोणाकोणाला दिला गेला, कशा पद्धतीने दिला गेला, आणि आज शिंदे गटाचे पण आमदार आणि अजितदादांच्या पक्षाचे पण आमदार हे किती वेळा CM साहेबांना भेटतात आणि CM साहेबांवरनं किती कामं करून घेतात. मग एवढं चांगलं नातं जर आत्तापासूनच झालं असेल तर मग शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी कुठं ना कुठेतरी कमी पडतात का? मग पॉवर सेंटरच असं करून ठेवलं आहे की आज जर या सरकारमध्ये काम करायचं असेल तर भाजपच्या नेत्यांशिवाय कामं होऊच शकत नाही. म्हणजे आत्तापासूनच आमदारांबरोबर संपर्क हा भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे.
पण भाजप आत्ताच कुठेतरी बॉम्ब फोडेल असं नाही, ते पेशन्स दाखवतील. शिंदे साहेबांच्या बाबतीत किती पेशन्स आहे आपल्याला बघावं लागेल. पण हे जे काही दृश्य आहे, जे काय चाललेलं आहे, हे लोकांना मात्र त्या ठिकाणी आवडत नाही. बघा पवार नाही, तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. तिथं चर्चा अराजकीय झाली, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल. आता राहिला प्रश्न, तो पक्ष आणि हा पक्ष एकत्रित येऊ शकतो का? शेवटी तो निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आणि प्रमुख नेत्यांचा आहे. माझ्या बाबतीत तुम्ही भूमिका बोलत असाल तर मी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. आणि माझा स्वभाव थोडासा असा आहे की अन्याय जर झाला असेल तर ज्या व्यक्तीने अन्याय केला त्या बाजूला झुकायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझी भूमिका आज आणि उद्या हीच राहणार आहे की मी विरोधातच राहणार आहे. कारण का या गोष्टी लोकांना पटत नाहीत आणि मला पटत नाही, आणि मी भूमिका बदलणारा माणूस नाही. पार्टी आणि पवार साहेबांची भूमिका जर आजपर्यंत आपण बघितलेली, कधीही ते प्रतिगामी विचाराबरोबर गेलेले नाहीत. त्यामुळे उद्या निर्णय घेत असताना ते तसंच घेतील. आता उद्या समजा त्यांच्या पक्षाली निर्णय हाच घेतला की आता भाजपला बाय बाय टाटा करायचं आणि लोकांच्या हितासाठी, कारण लोकांवर आज मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायचं, भाजपच्या विरोधात लढायचं, तर मग कदाचित दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात असं मला वाटतं. पण कधी भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील तर. आता हे बघा, जे सगळे आमदार आहेत, नाही तर काही प्रमुख नेते आहेत, त्यातले ठराविक सोडले तर बहुतांश आमदार निधीसाठी हे सत्तेत गेलेले आहेत. त्यांना आज निधी फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, दुर्दैव असं की त्यांना निधी अजूनपर्यंत मिळालेला नाही, पण निधीसाठी ते त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि भाजपने जर त्यांना सांगितलं आमच्याबरोबर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला अजून निधी देऊ, नाही तर काही लोकांवर काही केसेस आहेत, ते केसेस आम्ही काढणार नाही. साहजिकच आहे, त्यातले काही आमदार हे भाजपबरोबर जातील, काही नाही, बहुतांश आमदार हे भाजपबरोबर जातील, पण काही हे लढायला त्या ठिकाणी तयार असतील, ते दुसरा पर्याय तिथं बघतील. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, उद्या आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, त्यामुळे त्यातले काही वेगळे लोक वेगळीकडे जातील, शिंदे गटाचे पण आणि अजितदादांच्या पक्षाचे पण. पण भाजप नक्कीच बऱ्याच आमदारावर लक्ष देऊन आहे, चर्चा झालेली आहे, गळ टाकून ठेवलेला आहे. फक्त लोकसभा नाही तर विधानसभा इलेक्शन हे जेव्हा केव्हा जाहीर होईल त्याच्या 6 महिने आधी हा मोठा बॉम्ब हा फोडला जाईल. आणि तिथं सहज भाजपकडनं कदाचित असं बोलणं जाईल की आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, ते आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना स्वीकारत आहोत.